सभी का बड़ा योगदान, सभी प्रांत के लोगों का योगदान बड़ा रहा। देश के प्रधानमंत्री यहाँ पे पहले उनका घोषवाक्य है, पहले हमारा देश है, उसके बाद पार्टी है, उसके बाद मैं खुद हूं। और उसी तौर पर हम लोगों ने एक पार्टी के लिए, कल बीजेपी का भी मतलब क्या कि स्थापना दिन था, पूरे हिंदुस्तान में नहीं पूरे वर्ल्ड में उसका उसी तरह से मतलब स्थापना दिन मनाया गया। जर्मनी में हो, फ्रेंच में हो, अमेरिका में कई जगह पे माना गया। और यहाँ पे महाराष्ट्र में राज्य के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब की या पालघर जिल्ह्यातीच नव्हे संपूर्ण भारतामध्ये एक ही व्यक्ती उपाशी पोटी झपता कामा नये, एक ही व्यक्ती कुपोषणाने मरता कामा नये। आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये सभी हिंदुस्तान में 80 करोड लोकांना या ठिकाणी धान्य हे फुकट त्या ठिकाणी देण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे। या ठिकाणी प्रधानमंत्रींनी संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी सगळ्यांची मनं या ठिकाणी जिंकलेलं आहे। प्रसंगी हिंदू असेल, मुस्लिम असेल, इव्हन ख्रिश्चन जरी असले, सगळ्यांसाठी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान काम करत आहेत। आणि अशा पद्धतीने साठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं। त्यानंतर राज्यात त्या ठिकाणी त्याला लागणारा जो निधी त्यावेळेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी MMRDच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी प्राप्त करून दिला। आणि म्हणून या वसई विरारला पाणी देण्यामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सिंहाचा वाटा। आणि वसई विरारसाठी 185 MLD पाणी अभी आ गया है। पण त्या ठिकाणी पाणी देताना अजूनही काही ठिकाणी राजनभाई अजून राजकारण केलं जात आहे। परंतु तुम्ही जर अर्ज केले असतील ऑनलाईन पद्धतीने सगळ्यांना 100% त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी पाणी दिलं गेलं नव्हतं, या ठिकाणी वेस्ट मॅनेजमेंट नव्हतं, या ठिकाणी STP प्लान नव्हता। आणि म्हणून नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल कोर्टाने वसई विरार महानगरपालिका, आपको पता है क्या कि वहाँ घन कचरा व्यवस्थापन नहीं था, STP प्लान नहीं था, ड्रेनेज सिस्टम नहीं थी, सही ढंग से नहीं थी, और वाटर सप्लाई कई जगह पे नहीं था। इसलिए महानगरपालिका को हर महीना 10 लाख रुपया फाइन दिया जाता था। और 10 लाख रुपया नेशनल ग्रीन ट्रिब्यूनल कोर्ट ने फाइन लेने के वजह से यहाँ पे नगर पालिका की जितनी भी प्रॉपर्टी शायद बेच भी डालते तो भी वो नहीं भुगवान पाते थे, नहीं दे पाते थे। इसलिए मैंने सांसद होने के बाद पहला जो काम किया है, देश के प्रधानमंत्री पहले मैं नरेंद्र मोदी साहब को मैं 2 साल के पहले मिला था। उन्होंने नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी को बोला ये वसई विरार का यहाँ का बहुत मतलब बड़ा मसला है, बहुत बड़ी समस्या है, इसके लिए आपको ये प्रॉब्लम नगर विकास के तौर पर, नगर निगम के तौर पर ये सॉल्व करना है। आणि मला सांगताना अभिमान वाटतो की त्यावेळेचे कमिशनर गंगाधरन आणि आताचे कमिशनर पवार साहेब या दोघांना घेऊन त्या ठिकाणी मी 2 वेळा दिल्लीला गेलो। आणि त्या ठिकाणी नगरपालिकेत त्या ठिकाणी केंद्र सरकारने 25% हिस्सा हा केंद्र सरकारचा असतो आणि 30% हिस्सा हा महानगरपालिकेचा आणि 45% हा राज्य सरकारचा। परंतु जोपर्यंत केंद्र सरकारचे 25% हिस्सा मिळत नाही तोपर्यंत बाकीची रक्कम त्या ठिकाणी मिळत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो। आमचे राजन नाईक असतील, आमचे जिल्हाध्यक्ष त्यावेळचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक होते। आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील,
यांनी या ठिकाणी रिपोर्ट केंद्रामध्ये पाठवला आणि त्या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतो, आपण 1001 कोटी रुपये या वसई विरार महानगरपालिकेला आपण या ठिकाणी आणले। MLD पाणी हे तुम्हाला मिळतं आहे, ही कोणाची देण आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची। आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणी विनंती केली, अजितदादांनाही विनंती केली आणि या ठिकाणी वसईला 200 बेडचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी त्याला तत्वता मान्यता मिळालेली आणि लवकरच या ठिकाणी, कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण काय की मोठा आघात झाला, कोणाचं बायपास झालं, एन्जिओप्लास्टी करायची असेल, एन्जिओग्राफी करायची असेल, सोनोग्राफी करायची असेल, तरी सुद्धा आपल्याला मुंबई किंवा गुजरातमध्ये जावं लागत होतं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलवाले मोठ्या प्रमाणात लुटालूट करतात, तुम्हाला ही कल्पना आहे, गरीब माणसाचं काम नाही। आणि म्हणून या ठिकाणी हॉस्पिटल झाल्यानंतर MRI आणि CT स्कॅन सुद्धा त्या ठिकाणी, पालघरला 200 बेडचे सुपर स्पेशालिस्ट ऑलरेडी आता 6वा मजला चालू आहे, त्याला सुद्धा 210 कोटी रुपये त्या ठिकाणी त्याला निधी प्राप्त झालेला आहे। जवाहरला सुद्धा राजनजी आता 200 बेडचं हॉस्पिटल मंजूर झाले, त्याला सुद्धा 95 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी प्राप्त केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी नायगाव पासून तर याच्यापर्यंत डहाणूच्या पलीकडे आपला बोर्डीपर्यंत त्या ठिकाणी जेवढे रेल्वे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी एक्सेलेटर असेल, तुम्ही नायगाव इथे नालासोपाराला बघितलं असेल, एक्सेलेटर असेल, लिफ्ट असेल, रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म एक्सटेन्शन असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रेल्वेसी असलेले काय म्हणतो आपण त्याला विरार रेल्वे स्टेशन, आता आपण DFC आणि MRVCच्या माध्यमातून आधुनिक स्टेशन त्या ठिकाणी विरारला आपण त्या ठिकाणी करतो आहोत। लेकिन मैं सभी उत्तर भारतीयों को मैं आह्वान करना चाहता हूं, अपना वोटिंग है 20 मई है, लेकिन हमारे भाई यूपी में जाने की ज़्यादा संभावना है, अपने गांव में जाने की ज़्यादा संभावना है। तो मैं सभी से रिक्वेस्ट है, आप मतदान करके आप 21 मई को जाइए। 21 या 30 मई के लिए रेलवे स्टेशन के लिए टिकट के लिए कुछ प्रॉब्लम होता है कि ज़रूर मैं सॉल्व करने का कोशिश करूँगा, लेकिन 20 मई तक आपको यहाँ पे रुकना है, आप सभी की जिम्मेदारी है, नहीं तो आप निकल जाएंगे तो कुछ मतलब ही नहीं, बराबर है ना? मग सगळे थांबवणार की नाही थांबवणार? थांबवणार।